केलं द्यावे तेवढे धन्यवाद। माझी सर्वांना विनंती, जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा। हे बघा, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित माणसाच्या जीवनातला आधारवड जातो। मी नेहमी कीर्तनातून सांगतो, अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से बाजार में भूख नहीं मिल सकती, पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अरे बाप म्हणजे तुमच्या घराचा आधारवड असतो घरांनो, आणि माय तुमच्या घराचं प्रेम असतं। सगळ्या जगानं आईचं वर्णन केलं की आई अशी आई तशी आहे, पण मी या मताचा महाराज आहे, जेवढे आईचे उपकार माणसावर आहे त्याच्यापेक्षा 10 पट बापाचे उपकार आहे। फक्त पडद्यासमोर आई आणि पडद्याच्या मागं बाप आहे। इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, माया हो, मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्या जगात प्रसिद्ध झाली, पण आपल्या बापाने आपल्या शाळेची 50-50 हजार 1-1 लाख रुपये फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही। इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, माया हो, 1 रुपया देणारी आई श्रेष्ठ आहे का 50,000 रुपये शाळेची फी भरणारा बाप श्रेष्ठ? बापच श्रेष्ठ आहे। हे आई, मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली, पण रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर इच्छू काट्याचा विचार न करता एवढ्या कडाडीच्या थंडीमध्ये गावाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही। आईपेक्षा बाप श्रेष्ठ आहे। माझं पोरगं नोकरीला लागलं पाहिजे याच्यासाठी रडणारी नवस करणारी आई सगळ्या जगाला दिसली, पण माझं पोरगं नोकरीला लागलंच पाहिजे याच्यासाठी 20-20, 25-25 लाखाची बॅग हातात घेऊन पुढाऱ्याच्या पाया पडणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही। अरे सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा ना गोत्याचा, सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या। भर चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या टायमाला, भर उन्हाळ्यामध्ये या दुऱ्याचं त्या दुऱ्यावर तुमच्या बापानं वखरा मागे एवढे येड्या मारले, कधी बापासाठी टाळी वाजवली का? म्हणून सर्वांना मला एवढंच सांगायचं, 2 गोष्टी जीवनामध्ये करायला भ्या, परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या, आणि संसार करणाऱ्या माणसाने बापाला भ्या। या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले। सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे। सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला। मग जिजाबाई साहेबांना प्रश्न केला, राजे ओ राजे, काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहेत, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात, सोन्याचं मुकुट तुमच्या डोक्यावर, मग रडता का? त्यावेळेस या जनतेचा लाडका राजा आपल्या मायला सांगत होता, माय मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये, पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यावर सोन्याचं मुकुट आहे। हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचा कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं। अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्त्व कळत असेल तर आपल्यालाही कळलंच पाहिजे। आमचे रामभाऊ दादा, रामकृष्ण भाऊ दादा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल तर निश्चितच आमच्या कैलास दादांना आणि आमच्या सुभाष साहेबांना भरभरून आशीर्वाद देत असेल। ते म्हणत असेल, भाग्यवान बाप आहे मी, माझी कुश पवित्र झाली, मी गेल्यानंतर माझ्या लेकरांनी एवढा गोड कार्यक्रम ठेवला। नाही तर या महाराष्ट्रामध्ये असे काही बाप आहे की जिवंतपणी पोरं त्यांना भाकरी घालत नाही महाराज। या महाराष्ट्रामध्ये असे काही बाप आहे की जिवंतपणी पोरं त्यांना बोलत सुद्धा नाही, पण या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की ते गेल्यानंतर त्यांच्या तेरवी निमित्त एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन उत्सव होतो। म्हणून निश्चित आमच्या रामकृष्ण भाऊ या सर्व कुटुंबियांना, यांच्या आप्तेष्ट नातेवाईक मंडळींना भरभरून आशीर्वाद देत असेल, म्हणून रामकृष्ण भाऊंच्या चरणी ही सेवा समर्पित करायची, ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला। असे असणारे आमचे सुभाष साहेब राऊत आपल्या बुलढाण्यालाच खूप चांगल्या पोस्टवर आहे। ते 2 वर्षापूर्वी आमच्या संत चोखोबराय संस्थानला महाराष्ट्र राज्याचे CM आलते, त्यावेळेस सगळी हेलिकॉप्टरची वगैरे सगळी जबाबदारी त्यांच्याकडेच होती। खूप चांगलं सहकार्य करणारे व्यक्ती आहेत। सरकार क्षेत्रामध्ये राहून सुद्धा येणाऱ्या प्रत्येक माणसाला अडचणीमध्ये मदत करणारी ही व्यक्ती आहे, आणि त्यांच्या वडिलांच्या तेरवी निमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात